संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, सर्वांना खुशखबर। 25 मे 2025 रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी पहा, लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला। आता आदिवासी विकास विभागाच्या निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजे 31 मे पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत। पुढील बातमी पहा, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे। एका दिवसात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि 45 नवीन रुग्ण आढळले। सध्या संपूर्ण राज्यात 210 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत। आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे। आरोग्य विभागाने लोकांना आवाहन केले आहे की घाबरण्याची गरज नाही। गेल्या 24 तासात मुंबईत 35, रायगडमध्ये 2, पुण्यात 4, कोल्हापूरमध्ये 2, ठाण्यात 1 आणि लातूरमध्ये 1 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत। पुढील बातमी पहा, राज्यात मान्सून लवकरच येणार असून कमी दाबाचा पट्टा कोकण किनारपट्टी ओलांडत आहे। आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। यामध्ये कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नैऋत्य मान्सून 24 मे 2025 रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे। गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे। कोकण, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला आहे। पुढील बातमी पहा, शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्यांच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून 20 कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे। याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली। पुढील बातमी पहा, वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यानुसार मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू महामार्ग या 3 प्रमुख महामार्गावर प्रवासी विद्युत वाहनांना पथकरातून पूर्णतः सूट देण्यात आली आहे। शुक्रवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला। राज्य सरकारने 29 एप्रिल रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नवीन विद्युत वाहन धोरणास मंजुरी दिली होती।